2019च्या निवडणुकांमध्ये एक प्रयोग केला होता वंचित आणि MIMने सोबत येऊन जय भीम जय भीम, पण तेव्हा तो खूप नारा गाजला होता. त्याचं तुम्हाला पॉलिटिकल यश खूप मोठ्या प्रमाणात मिळालं होतं. 24ला ते डिक्लाईनवर जाताना दिसलं. म्हणजे एक तर तुम्ही दोघंही सोबत नव्हता हा एक भाग, आणि वेगळं लढलात. ते यश जे वंचितला मिळालं होतं, म्हणजे 2019ला असं वाटत होतं की आता वंचित इज इमर्जिंग ॲज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन महाराष्ट्र पॉलिटिक्स. पण 24ला परत तो डिक्लाईन झाला. का वाटतं ह्या 5 वर्षात काय घडलं असं की ज्याच्यामुळे वंचितला पुढच्या पायरीवर न जाता अजून परत मागे यावं लागलं? आपल्याला दिसेल की ह्या विधानसभेमध्ये वंचित पुढच्या पायरीवरती जाताना आपल्याला नक्कीच दिसेल. 2019मध्ये एक सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग झाला होता. त्याच्यामध्ये नुसतंच जय भीम नाही, तर त्याच्यामध्ये खूप सारे बहुजन आणि OBC वर्गसुद्धा जोडला होता, आणि मग त्याचं आपल्याला यश मिळताना दिसलं होतं. पण त्याच्याहून महत्त्वाचं मी हे मानतो की त्या एक्सपेरिमेंटनी एक खूप महत्त्वाची गोष्ट ह्या महाराष्ट्राला दाखवून दिली की आमच्याकडे एक ताकद आहे जी अजून कोणाकडे नाही आहे, ती म्हणजे मतं ट्रान्सफर करायची. ह्या महाराष्ट्रामध्ये कधीही मुस्लिम खासदार निवडून नव्हते आले जे वंचित बहुजन आघाडीने निवडून दिलेत. आणि ते फक्त मुसलमानांच्याच मतावरती निवडून आलेले का? तर नाही. त्यांना इतर सगळ्या बहुजनांनी, दलितांनी, आंबेडकरवाद्यांनी, शाहू फुले आंबेडकरवादी मतदारांनी ह्यांना औरंगाबादची सीट जिंकवायला मदत केलं होतं, आणि त्याच्यामुळे ते यश येताना दिसलं. ती युती काही कोणाच्या तरी वागण्यामुळे फिसकटली, त्याच्यामध्ये मी जास्त डिटेलमध्ये जाणार नाही. पण आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये वंचित पुढच्या 2-3 पायऱ्या चढताना किंवा डायरेक्ट लिफ्ट घेताना सुद्धा दिसेल. पण कारणं काय वाटतात की कशामुळे हा कमी झाला असेल? की यावेळेस संविधानाचा मुद्दा होता, संविधान बचावाचा मुद्दा हा जास्त अपील झाला महाविकास आघाडीकडनं दिला गेला किंवा इंडिया ब्लॉककडनं दिला गेलेला, जो थोडासा मारक ठरला की त्याच्यामुळे जाऊ शकलो नाही पुढे? तुम्हाला सरळ पॉलिटिकल उत्तर हवं आहे का थोडं इंटेलेक्च्युअल उत्तर हवं आहे? दोन्ही. प्रोफेसर अँथनी हीथ म्हणून आहेत UKचे, त्यांची एक छोटी थिअरी होती इश्यू कॅप्चरिंगची किंवा इश्यू ओनरशिपची, की जेव्हा एक छोटा पक्ष एक इश्यू घेऊन उभा राहतो आणि मेनस्ट्रीम पॉलिटिकल पार्टी तोच इश्यू घेऊन बोलते, तेव्हा बेसिकली ते इश्यूची ओनरशिप ट्रान्सफर होते किंवा तो इश्यू हायजॅक करतात. 2019च्या आधीपासून 2014मध्ये जेव्हा भाजपचं सरकार आलेलं, तेव्हापासून वंचित बहुजन आघाडी किंवा आंबेडकरवादी हे बोंबलून सांगत होते की संविधान धोक्यामध्ये, लोकशाही धोक्यामध्ये. आणि त्याच्यानंतर जेव्हा 2019मध्ये ह्याला यश येताना दिसलं, काँग्रेसच्या पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्टनी ठरवलं की नाही, आपल्याला इकडच्या वंचितांची लिडरशिप संपवायची गरज आहे, आपल्याला हा इश्यू हायजॅक करायची गरज आहे. आणि मग तुम्हाला दिसलं की अख्खी यंत्रणा ही मोठ्या प्रमाणामध्ये संविधान बचाव, लोकशाही बचाव ह्या नॅरेटिव्हवरती आपल्याला फिरताना दिसली, आणि त्याचा फटका इकडच्या वंचितांना एका अर्थाने बसलाच होता. पण दुसऱ्या बाजूनी लोकांना हे पण जाणवलं की हा नारा एक नारा होता. म्हणजे एकेकाळी काँग्रेसचा जय जवान जय किसान नारा होता. एका बाजूला एका निवडणुकीमध्ये काँग्रेसचं मुस्लिम अपीजमेंट होतं. 2019च्या पॉलिटिक्समध्ये आपण बघितलं असेल तर राहुल गांधी हे टेम्पल रनवरती होते, मंदिरांना व्हिजिट करत होते. त्यांनी ओरडून मी ब्राह्मण आहे हे सुद्धा काश्मीरमधनं त्या मंदिराच्या बाहेर सांगितलं होतं. केदारनाथचं मंदिर होतं बहुतेक माझ्या मते. आणि मग त्याच्यानंतर आता ते 2024ला इकडची आंबेडकराईट लिडरशिप संपवायला संविधान बचाव, लोकशाही बचावचा नारा घेऊन आले. आणि आपण बघितलं असेल तर आझाद समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, बसप हे जितके पण आंबेडकरवादी फ्रॅक्शन्स होते, ज्यांच्यासाठी संविधान बचाव हा महत्त्वाचा नारा होता, यांना कुठेही इंडिया आघाडीमध्ये सहभाग दिला गेला नव्हता. तर इश्यू हायजॅक करायचा, इश्यूची ओनरशिप वंचितांकडनं चोरायची आणि मग त्यांची लिडरशिप संपवायची, हे षडयंत्र काँग्रेसचं होतं, आणि ते आम्हाला मारक ठरलं, हे मी मान्य करतो. पण त्याच्या पुढे ज्या डेव्हलपमेंट झाल्या आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा भारताच्या राजकारणामध्ये, आणि काँग्रेसची लिडरशिप त्याच्यावरती जेव्हा स्टँड घ्यायला फेल झालेत किंवा त्यांनी स्टँड घ्यायला नाकार दिला आहे, तेव्हा इकडच्या शाहू फुले आंबेडकरवादी मतदानाला, आरक्षणाच्या बाजूच्या मतदाराला हे कळून चुकलेलं आहे की आता वंचित बहुजन आघाडी किंवा आंबेडकरवाद हाच खरा आपला साथीदार आहे, आणि ते परत आमच्याकडे किंवा घरी परत येताना दिसतात.